राहुल, तुझा अभ्यास कसा चालू आहे? चांगली चालू आहे भैया. थोडा आराम करते आधी, नंतर काम करते. राहुल, एक काम कर बरं, तुझ्या वहिनीला अर्जंट डबा भरा सांग, मला लवकर कामाला जायचंय. ठीक आहे भैया. वहिनी, वहिनीला काय झालं? वहिनीची तब्येत बरोबर नाही. काय झालं राहुल? भैया, वहिनीची तब्येत लई खराब आहे. आपण दोघांनी काम केलं तर. कल्पना, अरे बापरे, एवढा उशीर झाला मला उठायला. तुम्हाला तर अर्जंट कामाचंच होतं ना, आणि माझ्यामुळे सगळा उशीर झाला नाही का? कल्पना, तुझी तब्येत बरोबर नाही, तू आराम कर. तुम्ही पण ना, कुठं दुखते माझं? घरातलं सगळं काम पडलंय. वहिनी, मी आणि भैयाने सगळं काम केलंय. मी ह्या घरात तुझ्या संग लग्न करून नुसतं कामासाठी नाही आणलं. दुःख आणि तकलीफ मला पण कळलं पाहिजे. तुम्ही पण ह्या घराला सांभाळतात ना. आणि हा नुसता पैसा कमीनं आणि घर सांभाळणं याला पैसा कमीणार नाही म्हणित. माणसाला काय नुसतं पैसे कामाचंच माहीत असतं. खरी जर पत्नी संसार करणारी असली ना, तिला दुःख असो सुख असो, ती एक दिवस आपला संसार स्वर्गवानी केल्याशिवाय राहत नाही. हा, मला हे कळतंय. एका घराला स्वर्गवानी बनायला समजूतदार पत्नी आणि पतीची गरज लागते, तेव्हा हे घर स्वर्गवानी बनतं. आणि हा, मला दोघं पण मिळाले. अपने तो